नमस्कार मित्रांनो, नगरपालिका निवडणुकींचा निकाल जाहीर होत आहे आणि क्लिअर कट महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेवरती कोणाचं वर्चस्व हे आता स्पष्ट झालंय। अर्थात महायुतीचा खूप मोठा विजय, त्यातल्या त्यात भाजपचा खूप मोठा एक हाती विजय या महाराष्ट्रामध्ये होताना दिसतोय। नंबर 1 चा पक्ष ठरणार आहे महाराष्ट्रामध्ये भाजप, त्याच्यानंतर नंबर 2 ला आहे शिंदे सेना, नंबर 3 ला आहे अजित पवार गट, त्याच्यानंतर काँग्रेस, त्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि मग शरद पवार गट। परंतु याच्यामध्ये नीट जर बघितलं तर महायुती जिंकते, महाविकास आघाडी हरते, महाविकास आघाडीचा जवळपास धुराळा उडालाय। पण हे नेमकं का झालं ते समजून घ्यायचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून। चला तर मित्रांनो सुरू करूया। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। आपल्या जुन्या जाणत्या लोकांनी म्हणून ठेवलेलं आहे, सत्तेपुढे कुणाचंही शहाणपण चालत नाही, आणि आज महाराष्ट्रात नेमकं तेच बघायला मिळतंय। तसं जर पाहिलं तर भाजप हा सत्तापिपासू पक्ष आहे हे महाराष्ट्रातले जवळपास सगळेच लोक म्हणतात। भाजप ह्या आता तत्वांवर चालणारा पक्ष नाही तर सत्तेसाठी जगणारा पक्ष आहे हेही आजकाल सगळेच लोक म्हणतात। एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून बाहेर पडलेले आहेत, अर्थात त्यांना शिवसेनेचं चिन्ह, पक्ष सगळं मिळालेलं आहे। सेम अजित पवारांच्या बाबतीतही आहे। अजित पवारांबद्दल आपण फारसं बोलणार नाही, कारण त्यांनी कधीही तत्वनिष्ठा विचार वगैरे असल्या गोष्टींचं कधीही ते बोलत नाही। त्यांच्याकडे एकच गोष्ट आहे, सत्ता असेल तर कामं होतात। आता कामं घरच्यांची होतात का बाहेरच्यांची होतात हे अख्खा महाराष्ट्र जाणतो, त्याच्यामुळे पवारांना या डिस्कशन मध्ये न आणलेलं बरं। पण आता भाजप आणि शिवसेना, शिंदे गट हे कधी काळी शिवसेना आणि भाजप एकत्र होते, हिंदुत्ववादी पक्ष होते, कट्टर हिंदुत्ववादी होते, परंतु आता मात्र सत्तेसाठी सगळं चाललंय। हे सगळं दिसत असतानाही महाराष्ट्राने महायुतीला कौल का दिला ते आपल्याला नीट समजून घ्यायचंय। मुळात निवडून आलेले लोक जर तुम्ही नीट जर बघितले तर हे लोक शिंदे सेनेने काहीतरी असे रस्त्यावरून लोक उचलले आणि नगरसेवक बनवले असं आपल्याला कुठेही दिसत नाही। भाजपने एकदम तळागाळातला कार्यकर्ता उचलला आणि नगरसेवक नगराध्यक्ष बनवला हेही आपल्याला दिसत नाही। अजित पवारांच्या बाबतीतही तेच आहे, कारण यांनी तळागाळातले कार्यकर्ते जे काही होते ते सगळे फक्त झेंडे धरायला आणि सतरंजा उचलायलाच ठेवले। सगळे जे काही उमेदवार दिले हे कुठून ना कुठून आयात केलेले उमेदवार सगळ्यात जास्त होते। मग हे आयात का झाले होते तर अर्थात सत्तेपुढे शहाणपण चालत नाही। आणि मग हे लोक, नगरपालिका निवडणुका म्हणजे काय असतात तर स्थानिक निवडणुका आहे। या निवडणुकांमध्ये पक्ष, पक्षाचं चिन्ह, तत्व, निष्ठा, विचार यापेक्षा व्यक्तीला जास्त महत्व दिलं जातं। आणि हे व्यक्ती भाजप शिंदे सेनेने व्यवस्थित हेरले। ते उद्धव ठाकरे गटात असतील, ते काँग्रेसमध्ये असतील, ते शरद पवार गटात असतील, त्यांना आपल्याकडे घेतलं, त्यांना उमेदवाऱ्या दिल्या आणि ते लोक स्वतःच्या हिमतीवरती निवडून आले। आता हा आकडा जो आहे तो, हा जो काही आपल्याला आकडा दिसतोय तो आहे। त्यामुळे महायुती जरी आपल्याला जिंकताना दिसत असेल तरी हे तेच लोक आहे जे या सगळ्या पक्षांमध्ये कधी ना कधी कुठे ना कुठे होते। आणि त्यामुळे जर तुम्हाला निवडून यायचं असेल तर सत्ताधारी पक्षामध्ये जायचं, बाकी आपली स्वतःची जी एक इमेज असते त्यातून आपण काही मतदान मिळवायचं, काही सत्तेला चिटकलेली मतदान मिळवायची, काही पैशातून मतदान विकत घ्यायची आणि यातून विजयाचा मार्ग सुकर करायचा, हाच फॉर्म्युला आता या सगळ्या निवडणुकीतून आपल्याला दिसत आहे। अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वाटला तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।